अरे हिम्मत कोणाची वार करण्याची तुझी माझी आवाज तुझे आणि माझी जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण दोस्तीवरती स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. मला खूप जणांनी सांगितलं होतं की या टॉपिकवरती व्हिडिओ बनव, म्हणून मित्रांनो या टॉपिकवरती आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवणं सोपं आहे, फक्त तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता मित्रांनो, बीट मार्क ह्याच्या कशा मार्क करायचे हे मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे व्हिडिओ इथून पुढे लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती 7 सेकंदात जे काही सुरुवातीचे झिरो आहेत त्याच बरोबर झिरोपाशी तुम्हाला मार्क करायचे आहे. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 10 सेकंदात जे काही हे सुरुवातीचे 2 शून्य आहेत बरोबर त्या शून्यपाशी बघू शकताय. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटच्या ह्या पोझिशनला बघू शकता प्रॉपर. नंतरची जी काही बीट आहे ती 13 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती बरोबर 15 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही बीट आहे ती बघू शकता 17 सेकंदाचं जे काही सुरुवातीचे झिरो आहे त्या झिरोच्या किंचित माग आहे. ओके, नंतरची जी काही लास्टची आपली बीट आहे ती बरोबर 18 सेकंदवरती आहे. तर या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे. बीटला मार्क करून झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. सुरुवातीला एक ॲनिमेशन आहे आपल्या फोटोवरती. तर मित्रांनो हे ॲनिमेशन आपल्याला क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो फोटोच्या म्हणजे सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे. या प्रकारे तीन की फ्रेम ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बघू शकता आता आपली जी काही पहिली की फ्रेम आहे त्या पहिल्या की फ्रेमवरती येऊन आपला जो काही फोटो असणार आहे तो आता इथे सुरुवातीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तर मी काढून टाकतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर मित्रांनो आपली जे काही पहिल्या की फ्रेमवरती आलता तुम्हाला मी सगळं व्यवस्थित दाखवतो. आता तुमचा फोटो काही या प्रकारे असणार आहे. आता तुम्ही सुरुवातीला एक की फ्रेम या ठिकाणी ॲड केल्यानंतर लास्टला एक की फ्रेम ॲड केल्या. ओके, बरोबर का. तर ते या प्रकारे एक मिनिट मी दाखवतो. लास्टला एक की फ्रेम ॲड केली आणि फोटोच्या सेंटरला एक तुम्ही की फ्रेम ॲड करा. या प्रकारे की फ्रेम ॲड केल्यानंतर आता पहिल्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. पहिल्या की फ्रेमवरती आल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे तो तुम्हाला या प्रकारे असा घेऊन जायचं आहे ह्या साईडला. या प्रकारे घेऊन झाल्यानंतर आता जी काही लास्टची आपली की फ्रेम आहे, लास्टची म्हणतो ही जी काही मधली की फ्रेम आहे या मधल्या की फ्रेमवरती यायचं. मधल्या की फ्रेमवरती आल्यानंतर हा जो काही फोटो आहे तो पूर्णपणे तुम्हाला या बाजूला असं घेऊन जायचं आहे. बघू शकता या बाजूला म्हणजे आपल्या फोटोचं ॲनिमेशन या प्रकारचं झालं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲनिमेशन समजलं असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. पुढे जे काही ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन दिसतो या ट्रान्झॅक्शनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक मिनिट मी दाखवतो. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता हा जो काही पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तिथे देखील तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. आणि मित्रांनो पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला तुम्हाला झूम करायचं आहे. आणि मित्रांनो हे जे काही पुल आउटचं ट्रान्झॅक्शन आपण दिलं आहे त्या पुल आउटच्या ट्रान्झॅक्शनमुळे एकदम स्मूथ ॲनिमेशन आपली या ठिकाणी क्रिएट होऊन जाणार आहे. आता फोटो देखील आपल्याला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. पुल आउटचं ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर सेम तुम्हाला पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इथे देखील तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे आहेत सुरुवातीला आणि शेवटला. आणि पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला तुम्हाला झूम करायचं आहे. तर मित्रांनो हे झूमचं तुम्हाला ॲनिमेशन समजलं असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून सेम तुम्हाला इथे पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करून तुम्हाला इथं सुरुवातीला आणि शेवटला एक की फ्रेम ॲड करायचे आहे. नंतर मित्रांनो फोटोचं जे काही पहिली की फ्रेम आहे पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आता मित्रांनो 12 सेकंदवरती जी काही आपली बीट आहे म्हणजे 12 सेकंदाची थोडीशी मागची या बीटवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. हे ॲनिमेशन तुम्हाला फोटोला रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. जी काही खाली ड्युरेशन दिसत्या ती 0.9 सेकंदवरती तुम्हाला सेट करायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतरचे जे काही पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला देखील मित्रांनो सेम तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला हे जे काही की फ्रेम दिसत्या सुरुवातीला आणि शेवटला ॲड करा. नंतर पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करा. नंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशन बनून तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि जे काही ते बघू शकता ड्युरेशन दिसत्या ते 1.1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता फोटो देखील मित्रांनो तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शनच द्यायचं आहे. तर सेम ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर फोटोला तुम्हाला सुरुवातीला आणि लास्टला की फ्रेम ॲड करायची आहे. पहिल्या की फ्रेमवरती येऊन फोटोला तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती इथं ॲनिमेशन कसल्याही प्रकारचं द्यायचं नाही. ओके, तर आता तुम्हाला जे काही पुढचं ॲनिमेशन आहे 16 सेकंदाच्या पुढची बीट आहे आपली बघू शकता. हे बीटच्या ट्रान्झॅक्शनला तुम्हाला इथे पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. म्हणजे मित्रांनो आपण जेवढे पण ट्रान्झॅक्शन ॲड केले ते सगळे पुल आउटचं ट्रान्झॅक्शन आहे. हे ट्रान्झॅक्शन ॲड केल्यानंतर या फोटोला इथे सुरुवातीला की फ्रेम लास्टला की फ्रेम पहिल्या की फ्रेमवरती
वरती येऊन फोटोला झूम करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, परत शेवटून 2 नंबरचा फोटो आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनमधनं स्विंग राईटचं ॲनिमेशन द्यायचं आहे, ड्युरेशन जे काय आहे ते 0.7 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. लास्टला देखील तुम्हाला पुल आउटचं ॲनिमेशन द्यायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर फोटोला म्हणजे शेवटच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन देऊन जे काही खाली ड्युरेशन दिसत्या ते 1.2 सेकंदवरती ठेवायचे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या देखील मित्रांनो सुरुवातीला आणि लास्टला की फ्रेम ॲड करून जी काही पहिली की फ्रेम आहे स्टार्टिंगची त्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे आणि ह्या की फ्रेमवरती फोटोला झूम करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे सगळे ॲनिमेशन वगैरे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सुपर लार्ज स्पॉट्स जे काही इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला आपली जी काही मेन बीट आहे 12 सेकंदवरची बरोबर इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल, तो इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. बघू शकता शेक इफेक्ट आहे. तर हा शेक इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे, म्हणजे ह्या बीटमधल्या फोटोपर्यंत. नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड आहे ते स्पीड मित्रांनो 8 वरती ठेवायचं आहे. जे काही इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी 9 वरती ठेवायची आहे आणि 6 वरती ठेवायची इंटेन्सिटी आणि स्पीड आहे ते 8 वरती ठेवायचं आहे. या प्रकारे ठेवल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सगळा आपला पार्ट होऊन जाणार आहे. आता मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता फिल्टर्स कसे ॲड करायला सांगतो. सिम्पली तुम्हाला या ठिकाणी फिल्टर ॲड करण्यासाठी फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर्सवरती क्लिक केल्यानंतर डबल फिल्टरवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला इन्हान्स नावाचं एक फिल्टर बघायला भेटेल. सिम्पली ह्या इन्हान्सचा फिल्टर ॲड करायचा आहे. हा जो काही इन्हान्सचा फिल्टर आहे तो इन्हान्सचा फिल्टर तुम्हाला लास्टपर्यंतची ड्युरेशन वाढवून घ्यायची. तर बघू शकता आणखी एकदा मी दाखवतो. फिल्टर्सवरती क्लिक केल्यानंतर पहिल्या लाईनमध्येच इन्हान्सचा फिल्टर आहे, हा फिल्टर ॲड करा. नंतर तुम्हाला आपली जी काही मेन बीट होती 12 सेकंदवरची बरोबर या 12 सेकंडच्या बीटवरती तुम्हाला आल्यानंतर डबल तुम्हाला फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे. डबल फिल्टर्सवरती क्लिक केल्यानंतर इथे एक फिल्टर आहे, आता बघू शकता त्या फिल्टरचं नाव आता मी तुम्हाला सांगतो, एकच मिनटं. ट्विलाईट स्टार नावाचा एक फिल्टर आहे, तो फिल्टर तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता ट्विलाईट स्टार. आणखी एकदा मी तुम्हाला तो फिल्टर जो काय आहे तो फिल्टर या ठिकाणी दाखवतो. हा फिल्टर आहे, बघू शकता. हा फिल्टर तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला बॅक येऊन एकदम सुरुवातीला आता यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो ज्या काही गाण्याचे लिरिक्स आहेत त्या लिरिक्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आता बघू शकता आपली जी काही पहिली गाण्याची लिरिक्स आहे, अरे हिम्मत कोणाची, ती लिरिक्स तुम्हाला ॲड करून घ्यायची. ती लिरिक्सची जी काही लेंथ आहे ती कुठंपर्यंत तुम्हाला हे बघायचे. बघू शकता इथं 2 सेकंदपर्यंत आहे. नंतर पुढची जी काही लिरिक्स असणार आहे त्या लिरिक्सला डबल तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो ॲड करून घेतल्यानंतर आता बघू शकता जिथेपर्यंत आपलं म्युझिक असेल, तुम्हाला म्युझिक ऐकून जिथेपर्यंत असेल तिथेपर्यंत ह्याची ड्युरेशन ठेवायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. आणि मित्रांनो ज्या काही लिरिक्स तुम्ही ॲड करणार आहे ते फक्त एका रेषेत ॲड करा. आणि एका रेषेत ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत जे काही आता फक्त तुम्हाला आता 12 सेकंदवरती नाही 10 सेकंदवरती तुम्हाला आता कसल्याही प्रकारचे लिरिक्स नाही, तर तुम्हाला इमोजी ॲड करायचे आहे. तर इमोजी देखील मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केल्या. सिम्पली ही इमोजी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आणि नंतरची मित्रांनो आपली जी काही मेन बीट आहे 12 सेकंदवरती, इथून पुढे तुम्हाला मी एकच PNG ॲड करायसाठी दिले. बघू शकता ही दोस्ती तुटायची नाही, तर ही PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. आता मित्रांनो सगळे या प्रकारे तुम्ही PNG ॲड करून घेतली असतील. PNG ॲड केल्यानंतर त्या PNGला सिलेक्ट करायचे आहे आणि प्रत्येक PNGला तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमधनं फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं फेड आउटचं ॲनिमेशन द्यायचं आहे. जेवढ्या पण PNG आहेत त्या सगळ्या PNGला फक्त लास्टची आपली जी काही PNG आहे त्या PNGला तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं फेड इनचं ॲनिमेशन द्यायचं आहे. बस आता इथं फेड आउटचं ॲनिमेशन द्यायचं नाही. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओ डेमोमध्ये बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आता झाला आहे. सिम्पली तुम्हाला त्या एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.